तुम्हाला पण भेंडी खायला खूप आवडतं का? पण भेंडी चिकट होतात म्हणून नकोसे वाटतात, हो ना? तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी कविता. कविताज किचन आणि ब्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करणार आहे, की भेंडी अजिबात चिपचिपी होणार नाही किंवा अशी चिकट होणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता, सुंदर सुटसुटीत अशी भेंडी आपली बनून तयार झालेली आहे, जी चवीला पण खूप भन्नाट आली होती आणि अगदी झणझणीत झाली होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर बघू शकता किती छान अशी भेंडी बनून तयार आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही कशी भेंडी बनवता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. तर आपण ह्या पद्धतीची अगदी झटपट बनवून तयार होणारी भेंडी बनवली आहे. तर भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली, साधारण 10 ते 15 मिनटं छान उन्हात वाळवून घेतली. त्यानंतर ऊन नसेल तर छान पुसून घ्या. त्यानंतर आपण 15 ते 20 मिनटं छान अशी फॅनच्या हवेमध्ये छान असं वाळवून घेतलेली आहे भेंडी कट केल्यानंतर, बघू शकता. तर ही ट्रिक आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण इथे फोडणीची तयारी करणार आहोत. इथे पण एक ट्रिक आहे मैत्रिणींनो, की आपण भेंडी तर कट करताना त्यानंतर कट करून झाल्यानंतर छान अशा सुटसुटीत राहतात. पण जेव्हा आपण फोडणी देतो त्यानंतर लगेच चिपचिपी होतात. तर इथे सुद्धा एक ट्रिक आहे, ती पण तुम्ही बघा व्यवस्थित. आता इथे छान अशी कढई गरम करून घेतली. त्यात आपण 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की त्यात आपण लसूण घालून घेतला आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर साधारण आपल्याला 4 ते 5 छान अशा झणझणीत मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि छान अशी त्यांची कुरकुरीत फोडणी तयार करून घ्यायची. तर बघू शकता. त्यानंतर इथे थोडीशी मी मोहरी घालून घेतली. मोहरी आवडत असेल तर घाला, स्किप केली तरी काही हरकत नाही. आता बघू शकता आपलं छान असं सर्व कुरकुरीत झालेलं आहे फोडणीचं साहित्य. त्यानंतर आपण ही चिरलेली भेंडी याच्यात घालून घेणार आहोत. तर बघू शकता किती सुटसुटीत अशी आपली भेंडी वाळवून तयार झालेली आणि अगदी 10 ते 15 मिनटं छान फॅनच्या हवेखाली ठेवा तुम्ही. तर भेंडी अजिबात चिटकत नाही. त्यानंतर आपण जेव्हा फोडणी दिल्यानंतर जेव्हा चमच्याने मिक्स करतो ना, तर अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. तर ही सुद्धा एक ट्रिक आहे मैत्रिणींनो. आपण एकदम असं जोरात मिक्स केलं तर चिपचिपी होते भेंडी. तर हे लक्षात ठेवा, की आपल्याला जास्त चमचासुद्धा लावायचा नाही. मोजून 3 ते 4 वेळेस फक्त चमच्याने हलक्या हाताने असं करा तुम्ही. तर खूप सुंदर भेंडी बनवून तयार होते. तर नक्की बनवून बघा. आणि ही भेंडी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, वरण भातासोबत खाऊ शकता. खूप सुंदर अशी बनवून तयार होते आणि झणझणीत होते. तर हिरवी मिरची जास्त घाला, जेणेकरून भाजीला टेस्ट छान येते. तर त्यानंतर आपण इथे आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि अजून एक ट्रिक आहे मैत्रिणींनो, भेंडी छान 3 ते 4 मिनटं फ्राय झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. अगदीच भेंडी घातल्यावर लगेच मीठ घातलं की मग ते चिपचिपे होते. तर बघू शकता किती सुंदर सुटसुटीत अशी आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि नवीन पाहणारे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.